मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यात मोठं वक्तव्य केलंय। राज्यात अनेक मराठा मुख्यमंत्री होऊन गेले, मात्र त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही असा दावा चंद्रकांत पाटलांनी केलाय। तर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणासाठी कायदा करून आरक्षण दिलं होतं, मात्र ते सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकू शकलं नाही असंही त्यांनी म्हटलंय। पुण्यात आयोजित देवाभाऊ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलंय। तसंच कोविड काळामधील परिस्थितीमुळे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोष देणार नसल्याचं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं। फुलस्टॉप कुठे पाहिजे, इथे दादा फुलस्टॉप नसेल तर अर्थ बदलेल, इथे कॉमा लागेल असा अख्खा कायदा त्यांनी त्यांच्या हाताने एका अर्थाने ओके करून घेतला आणि त्यामुळेच तो महाराष्ट्रामध्ये हायकोर्टामध्ये टिकला। सुप्रीम कोर्टात टिकला नाही तर कारण सरकार गेलं होतं। उद्धवजीने ती जी मेहनत घ्यायला पाहिजे होती दिल्लीत जाणं वगैरे, त्यात मी त्यांना दोष देत नाही, पण तो कोविडचाही पिरियड होता, पण तो महाराष्ट्रात हायकोर्टामध्ये टिकला। याचं कारण देवेंद्रजीने संवेदनशीलतेने त्या कायद्याचा नीट अभ्यास केला।